हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात। अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात। राजकीय आकडेमोडीमध्ये कोण कुणाला शह देणार याकडे लक्ष। भाजपच्या 15हून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। संजय गायकवाड, चंद्रकांत दादा पाटील, श्वेता महाले, गणेश नाईकांसह आमदारांनी केलं मतदान। अजित पवार गटाचे आमदार मतदानासाठी निघाले। विधान भवनातील अजितदादांच्या दालनातून आमदार मतदानासाठी निघाले। नवाब मलिक मतदानासाठी विधान भवनामध्ये। मलिकांकडून अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट। मलिक कुणाला मतदान करणार याकडे लक्ष। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेत्यांमध्ये भेट। विधान भवन परिसरामध्ये मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांसह बावनकुळेंची घेतली भेट। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेसचे एकूण 9 आमदार फुटणार। अजितदादा गट 5 आणि भाजप 4 आमदार फोडणार, सूत्रांची माहिती। मवियामध्ये तिन्ही पक्षाचा सर्वसमावेशक फॉर्म्युला तयार। इतरही आमदार संपर्कात, आम्हाला भीती नाही। महायुतीच अडचणीचा विषय। आमचे सर्व उमेदवार विजयी होणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना विश्वास। मवियाच्या सर्व आमदारांचं मतदान मवियाच्या उमेदवारांनाच होईल, माझा विजय निश्चित। विधान परिषदेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा दावा। कॉन्टिनेंटल हॉटेलमधील काँग्रेसच्या बैठकीमध्ये 33 आमदार उपस्थित तर 4 गैरहजर। विशांत सिद्दीकी, यशोमती ठाकूर, जितेश अंतापूरकर, संजय जगताप बैठकीला अनुपस्थित। शिंदेंची ताज लँड एंडमध्ये रात्री आमदारांसोबत तासभर बैठक तर प्रेसिडेंट हॉटेलमध्ये फडणवीसांचं भाजपा आमदारांना मार्गदर्शन। महायुतीकडे एकूण 197 मतं, आणखी 10 मतांची गरज। माझं मत शिंदेंच्या उमेदवाराला जाणार, शिंदेंचं एकही मत फुटणार नाही, इतरांचं मला सांगता येणार नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पहिल्या फेरीतच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, अजित पवार गटाचा दावा। 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं दादा गटासोबत असल्याची सूत्रांची माहिती। मतांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव। ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या बैठकीमध्ये उपस्थित। काँग्रेसच्या कोट्यामधील काही मतं मिलिंद नार्वेकरांना देण्याची विनंती। ठाकरे गटाला 7 मतांची आवश्यकता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।